नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीचा पती आणि धनु राशीची पत्नी जर का वैवाहिक जीवनामध्ये असते तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची कारणं नेमकी कोणती असू शकतील? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं गरजेचं आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावरती काम करणं गरजेचं आहे? दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं? विवाहाकडे बघण्याचा नेमका दृष्टिकोन काय असतं? त्या संदर्भातले ज्या आशापेक्षा ह्या नेमक्या कशा प्रकारच्या असतात? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः डिवोर्स किंवा घटस्फोट ही काही घटना नाही आहे की जी एका दिवसामध्ये होते. यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या अपेक्षा या महत्त्वपूर्ण ठरतात. अर्थात जर का तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि तुम्हाला स्वतःचं व्यक्तिमत्व जर का समजून आलं तर अर्थातच डिवोर्स हा जवळजवळ होणार नाही. त्याकरता व्यक्तिमत्वाच्या संदर्भातले अनेक कंगोरे जाणून घेणं गरजेचं आहे. आवडीनिवडी जाणून घेणं गरजेचं राहील. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांची वाणी अतिशय व्यवस्थित सुमधुर अशा प्रकारची वाणी असते. यांचं बोलणं अतिशय चांगलं असतं. म्हणजे कोणासमोर किती बोलायचं, कसं बोलायचं, कशा प्रकारे बोलायचं, आपला जो मुद्दा आहे तो कशा प्रकारे पटवून द्यायचा, हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. असं असून सुद्धा भरपूर काही बोलणार नाहीत, मितभाषी असतात, नेमकं बोलतील, विचारपूर्वक बोलते. परंतु मुद्दा कितीही गुंतागुंतीचा असला, सिरियस असला तरीसुद्धा आपल्या साध्या सोप्या सरळ वाणीने तो समोरच्याला पटवून देणं हा भाग वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचं राहणीमान वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतं. अर्थात फॅशन कशा प्रकारे करायची, फॅशनचा जो सेन्स आहे तो सुद्धा यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचा असतो. म्हणजे एकंदरीतच यांचं वागणं, बोलणं किंवा यांचं राहणीमान खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे आकर्षक अशा प्रकारची पर्सनॅलिटी ही वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते. जरी यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं चांगलं असलं तरी प्रॅक्टिकल असतात, म्हणजे व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे मिळवायचे, कशा प्रकारे खर्च करायचे आणि सेविंग कशा प्रकारे करायची, हा जो भाग आहे हा भागसुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय किंवा पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. त्याचप्रमाणे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, कलाप्रिय या व्यक्ती असतात. यांना संगीताचा कान अतिशय चांगला असतो. प्रत्येक जवळजवळ वृषभ राशीचा पुरुष हा बाथरूम सिंगर तरी असतो. त्यामुळे कलेचा जो भाव आहे हा भावसुद्धा वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. वैचारिक क्षमतासुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कष्ट करण्याची जी ताकद आहे ती वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते. म्हणजे वर करणे जर तुम्हाला वृषभ राशीचे पुरुष हे नॉर्मल वाटत असेल तरी कार्य करण्याची क्षमता म्हणजे प्रत्यक्ष जीवनात ते किती काम करतात, किती कष्ट घेतात या संदर्भातला तुम्हाला तसा अंदाज लावता येणार नाही. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा संपूर्ण समर्पणाची जी भावना आहे ही वृषभ राशींच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. त्यामुळे साधारणतः करिअरच्या बाबतीत फेलियर वगैरे यांना तसा दिसून येत नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. कधी कधी मात्र आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं किंवा ज्याला हट्टीपणा म्हणतो तो भाग यांच्यामध्ये दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा हट्टीपणा कधी दिसून म्हणजे अशा गोष्टी की ज्या अगदी नॉर्मल आहेत, समोरच्या व्यक्तीला ते अगदी कॅज्युअल वाटेल पण त्यांच्यासाठी तो स्टेटस इश्यू होऊन जातो. मग त्या गोष्टीवर ठाम राहणं आणि यामुळे वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. तर या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. पण तो मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर हॅपी गो लकी अशा प्रकारे वृषभ राशीचे जे पुरुष असतात ते दिसून येतात. वृषभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृतिका नक्षत्राचे जे पुरुष असतात हे म्हणजे तो जो तिखटपणा आहे थोडासा किंवा ज्याला आपण मेहनतीपणा आहे, सेल्फ डिपेंडन्सी आहे, ही कृतिका नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजे एखादं काम करायचं ते पूर्णपणे करायचं, कितीही मेहनत करावी लागली, दिवसरात्र जरी मेहनत करावी लागली तर तो जो भाग आहे तो भाग किंवा कणखरपणा ज्याला आपण म्हणतो तो कृतिका नक्षत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. कृतिका नक्षत्राचे शेवटचे जे 3 चरण आहेत हे तुम्हाला वृषभ राशीमध्ये दिसेल पण थोडासा तिखटपणा मात्र दिसून येतो. हट्टीपणाचा जो गोष्ट सांगितली ती हट्टीपणा कृतिका नक्षत्रात सर्वात जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे कधी कधी वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. कृतिका नक्षत्र ज्या पुरुषांचं असतं त्यांना साधारणतः डोळ्यांच्या संदर्भातील त्रास, मातेचं सुख कमी मिळणं किंवा घराचं सुख कमी मिळणं अशा प्रकारच्या अनुभव त्यांना त्यांच्या आयुष्यात येऊ शकतात.
रोहिणी नक्षत्र आहे हे थोडंसं सॉफ्ट आहे. म्हणजे रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे जरी परिस्थिती असो वा नसो लाडात वाढणारे असतात. म्हणजे लाड आहे ना, लाड खूप असा आईचे लाडके असतात किंवा घरामध्ये लाड प्यारमध्येच ते मोठे झालेले असतात आणि त्यामुळेच थोडंसं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा त्यांचा तसाच असतो. ऐषारामी जीवन यांना आवडतं. हॅपी गो लकी ज्याला म्हणतो ती पर्सनॅलिटी यांची बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. फार काही सिरियसनेस त्यांच्यामध्ये दिसून येत नाहीत. अधिभौतिक सुखांची आवड बऱ्याच प्रमाणात असतो. भोगी पिंड यांचा दिसून येतं. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की थोडंसं व्यसन लागण्याची शक्यता या नक्षत्राच्या पुरुषांमध्ये थोडीशी जास्त दिसून येतो. कारण अगदी सहजपणे आयुष्य जगणारे असतात. फार काय विचार करणं आणि खूप काय मेहनत करणं हा भाग यांच्यामध्ये तसा दिसून येत नाही आणि नशिबाने या सगळ्या गोष्टी त्यांना लाभतातही. तरी ही गोष्ट कारण असा स्वभाव रोहिणी नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये दिसून येतो. थोडासा लकचा भाग या नक्षत्रामध्ये नक्कीच दिसून येतो. तिसरं जे नक्षत्र आहे मृग नक्षत्र. मृग नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे वृषभ राशीमध्ये दिसून येतात. अर्थात मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे अलर्ट असतात, दक्ष असतात आणि खूप चौकस असतात, चिकित्सक असतात. महत्त्वाचं म्हणजे पुस्तक वाचन हे त्यांना खूप आवडतं. त्यामुळे यांच्याकडे नॉलेजसुद्धा खूप चांगलं असतं. वेगवेगळ्या विषयांचं नॉलेज खूप अतिशय चांगल्या प्रकारचं असतं आणि त्यामुळेच कुठल्याही विषयावरचं कम्युनिकेशन करणं किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीनुसार त्या कम्युनिकेट करणं, त्या विषयावरती कम्युनिकेट करणं हा भाग मृग नक्षत्राच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो, जो की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या परिस्थितीवरती किंवा एखाद्या मुद्द्यावरती व्यवस्थितपणे विचार करून आपलं मत मांडणं हा जो भाग आहे भाग मृग नक्षत्राच्या पुरुषांमध्ये चांगला दिसून येतो. त्यांचा राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित नेटनेटकाने टापटीप दिसून येतं. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडा विचार करू की धनु राशीची जी स्त्री आहे यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. धनु राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये किंवा नवम स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे म्हणजे धनु राशीचे जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्वभावाची रास आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी धनु राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते तो म्हणजे त्याचा थोडासा बिनधास्तपणा, मनमोकळेपणा, ट्रान्सपरन्सी, पारदर्शीपणा आणि यांच्यामध्ये असणारी ऊर्जा. धनु राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या तुम्हाला एका जागेवरती कधीच बसलेल्या दिसणार नाहीत. यांच्यामध्ये ऊर्जेचा स्तर एवढा जास्त असतो, काही ना काहीतरी काम करत बसेल, शांत जरी बसतील तर त्यांचा हात किंवा पाय हे तुम्हाला कायम हलताना दिसतील. तर हा बघ त्यांना मनामध्ये बऱ्याच प्रमाणात विचारचक्र चालू असतात. बऱ्याच म्हणजे आधी काम करायचं, नंतर शांत बसायचा किंवा नंतर आराम करायचा हा जो भाग आहे हवा धनुराशीच्या स्त्रियांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जबाबदारी यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. जबाबदारी पूर्ण करायची, आपलं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते व्यवस्थित ठेवायचं, आपले आचार विचार हे सुसंस्कृत असायला हवे. हा भाग खूप चांगला यांच्यामध्ये दिसून येतो आणि संस्कारित असतात ह्या व्यक्ती किंवा या ज्या स्त्रिया असतात संस्कारित असतात आणि कुठलीही गोष्ट करायची झाली तर अगदी व्यवस्थितपणे करायची, दुसऱ्याला दुखवायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या स्त्रिया ज्या असतात त्या साधारणतः दुसऱ्याला मदत करणाऱ्या असतात, दुसऱ्यांचे दुःख जाणून घेणारे असतात, दुसऱ्याचं दुःख समजून घेणारे असतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते. शाळा कॉलेजमधलं शिक्षणसुद्धा अतिशय व्यवस्थितपणे दिसून येतं, पूर्ण करून घेतात. यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघूनच इतरांमध्ये एक ऊर्जेचा स्तर हा दिसून येतं. कारण नेहमीच यांच्यामध्ये ऊर्जा असते. म्हणजे खूप मलूल झाले आहेत, खूप शांत बसले आहेत, खूप निराश आहेत असं अजिबात नाही. म्हणजे प्रत्यक्षात यांच्या जीवनात जरी गोष्टी दुःखदायक असतात तरी त्यांच्या व्यक्तिमत्वावरून किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यावरून असा तुम्हाला जाणून दिसून येणार नाही. जीवनाकडे मुळात बघण्याचा दृष्टिकोनच हा सकारात्मक असतो. राहणीमान सुद्धा सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि स्वच्छ राहणीमान यांच्यामध्ये दिसून येतं. एखादी गोष्ट करायची तर पूर्ण जिद्दीने करायचा हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. फक्त एकच गोष्ट आहे की ज्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर का ती गोष्ट तुम्हाला व्यवस्थित जमली तर धनुराशीच्या स्त्रिया त्या बऱ्याच प्रमाणात आयुष्यात मोठी झेप घेऊ शकतात. सगळ्यात पहिली आणि म्हणजे ती जी गोष्ट आहे ती म्हणजे आत्मविश्वास किंवा एखाद्या गोष्टीवरची निर्णय क्षमता ही थोडीशी यांच्यामध्ये कमी असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीत निर्णय घ्यायचा तर घ्यायचा की नाही या द्विधा अवस्थेत जातात. त्यात तो जर का त्यांना घ्यायला जमला तर जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतात आणि या एका गोष्टीमुळे त्यांच्या चांगल्या संधी जीवनातल्या निष्ठून जातात. अर्थात धनुराशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर आपली मर्दुमकी गाजवू शकतात किंवा आपल्या जो ठसा आहे तो उमटवू शकतात. ही गोष्ट खूप चांगली आहे. अर्थात बऱ्याच वेळेस यांना स्वतःलाच माहीत नसतं की यांच्यामधील क्षमता ही किती आहे. अतिशय चांगल्या प्रकारची क्षमता असते. यांना दिलेली गेलेली कामं अगदी वेळेत पूर्ण करतील आणि पूर्ण
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वासपात्र असतात, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. साधे सरळ असतात, माणुसकी जपणाऱ्या या धनुराशीच्या स्त्रिया दिसून येतात. ऊर्जेचा स्तर हा जबरदस्त दिसून येतं आणि वागणं बोलणं सुद्धा हसून खेळून त्याला आपण म्हणतो तो प्रकार दिसून येतो. ॲरोगन्सी नॉर्मली यांच्या येत नाही. बऱ्याच वेळा तुमचा थोडासा गैरसमज होऊ शकतो की या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये थोडेसे ॲरोगन्सी असते. ॲरोगन्सी तसे नसते, पण ऊर्जेचा स्तरच यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. साधारणतः धनुराशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात: मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. परत की मूळ नक्षत्राबद्दल थोडंसं वेगळं बोललं जातं, पण तसं मुळात नाही. जे काही मी आतापर्यंत गुणधर्म सांगितले ते मूळ नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं आणि ज्याला आपण माणुसकीचा जो भाव आहे, दुसऱ्याला मदत करण्याचा जो भाव, ज्याला आपण भूतदया म्हणतो, तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. फक्त एकच आहे की मूळ नक्षत्राची जी स्त्री आहे आरोग्याच्या संदर्भातले थोडे त्रास होऊ शकतात किंवा स्त्रियांच्या संदर्भातले जे विकार आहेत त्या संदर्भातले त्रास होऊ शकतात किंवा उष्ण प्रकृती असते, ज्याला आपण पित्त प्रकृती म्हणतो आयुर्वेदामध्ये. तर पित्त प्रकृतीशी संबंधित जे त्रास आहेत हे त्रास मूळ नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये थोडेसे दिसून येऊ शकतात. हीच थोडीशी गोष्ट आहे. किंवा त्यांचा मातेबरोबर मतभेद राहणं किंवा मातेचं सुख कमी मिळणं किंवा मातेला काही आरोग्याचा त्रास असणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी असू शकतात. परंतु हे जे नक्षत्र आहे, नक्षत्र नक्कीच विश्वासपात्र आहे आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर ते पुढे जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात या बऱ्याच प्रमाणात देवावरती विश्वास ठेवणाऱ्या असतात, देवधर्म पाळणारे असतात. यांच्यामध्ये इंट्युशनसुद्धा खूप चांगले असते. जुनी जी शास्त्र पुराण आहेत त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शनसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. तर एकंदरीत मूळ नक्षत्राबद्दल ज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत किंवा गैरसमज आहेत तसं मात्र मूळ नक्षत्राच्या स्त्रिया अजिबात नसतात. पूर्वाषाढा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी खूप चांगली असते. अधिभौतिक सुखाची जी आवड असते ती खूप चांगली असते. जो अधिभौतिक सुखाचा जो भाग आहे तो मूळ नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही जास्त प्रमाणात. त्याच्यासाठी त्यांचं जे कर्तव्य आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यांनी एकदा तुम्हाला शब्द दिला ते पूर्ण करून दाखवते. पूर्वाषाढा नक्षत्राचा थोडंसं लॅविश लाईफस्टाईलकडे आकर्षण हे थोडंसं जास्त असतं. उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सुद्धा साधारण अशाच प्रकारे दिसून येतं. फक्त उत्तराषाढा नक्षत्र किंवा पूर्वाषाढा नक्षत्र आहे त्यांच्यामध्ये थोडंसं ज्याला आपण निर्णय क्षमता ही कमी दिसू शकते. मूळ नक्षत्रामध्ये मात्र तसं नसतं. मूळ नक्षत्र हे बऱ्याच वेळेस एकदा त्यांनी निर्णय घेतला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करून दाखवण्याचा दमखम त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. परंतु थोडासा तिखटपणा बोलण्यामध्ये त्यांच्या कधी कधी दिसून येतो. म्हणजे कायद्यावर बोट ठेवून बोलणं, कायद्याशी संबंधित बोलणं, कायद्याने बोलणं, हा जो भाग आहे हा भाग रूढी परंपरा जपणं, हा भाग मूळ नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये दिसून येतो. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की धनुराशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता साधारण आपण वृषभ राशीचे पती आणि धनुराशीच्या पत्नी यांच्याबद्दल बोलत आहोत. अर्थात याच्या दोन्ही राशी आहेत या परस्पर षडाष्टकामध्ये येणाऱ्या राशी आहेत. षडाष्टक म्हणजे कुंडलीमध्ये दोन्ही ज्या राशी आहेत ते एकमेकांपासून 6 किंवा 8 स्थानामध्ये येतात. आता इथे षडाष्टकामध्ये 2 प्रकार आहेत. एक असतं प्रीती षडाष्टक, दुसरं असतं मृत्यू षडाष्टक. आता ह्या दोन्ही राशी आहेत त्या मृत्यू षडाष्टकामध्ये येणाऱ्या राशी आहेत. परंतु लक्षात घ्या मृत्यू म्हणजे षडाष्टक किंवा मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू वगैरे असं काही नसतं. त्याचा साधा सोपा सरळ अर्थ म्हणजे वृषभ राशीचा जो स्वामी आहे शुक्र आणि धनु राशीचा जो स्वामी आहे गुरु हे परस्पर शत्रू आहे. तर आणि त्यामुळेच या दोघांचं जे व्यक्तिमत्व आता जसं सांगितलं हे पूर्णपणे वेगळं असतं. जसं की वृषभ राशीचे पुरुष आहे ते थोडेसे अधिभौतिक सुखाकडे वळणारे असतात, लॅविश लाईफस्टाईलकडे वळणारे असतात आणि थोडंसं प्रॅक्टिकल असतात. हा भाग धनुराशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. धनुराशी ही स्त्री जी आहे ती धार्मिक आध्यात्मिक असते, दुसऱ्याला मदत करणारी असते आणि पैशाच्या बाबतीत फारसा विचार करणारी नसते. थोडंसं स्पेंडिंग यांच्याकडे जास्त होऊ शकतो. हे जे काही मूलभूत फरक आहे हे दोन्ही राशीमध्ये असतात आणि अर्थात त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा दोघांचा वेगळा होऊ शकतो आणि त्या करवी थोडेसे वैवाहिक जीवनामध्ये अर्थात जर का तुमचे स्वभाव जर का वेगवेगळे असले तर एखाद्या कुठल्या गोष्टीवरती एकमत होणं थोडंसं कठीण होऊन बसतं आणि त्यामुळे सुद्धा डिवोर्स होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. या व्यतिरिक्त सुद्धा काढणे त्या संदर्भात सुद्धा बघू. जर का वृषभ राशीचे पती आणि धनुराशीचे पत्नी जर का वैवाहिक बंधनामध्ये असतील समजा आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या घरातल्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या फॅमिलीमध्ये ज्या परिवारातल्या ज्या व्यक्ती त्यांनी समजा हस्तक्षेप करायला लागला म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी हस्तक्षेप त्यांच्या वैवाहिक जीवनात करायला लागला तर ही गोष्ट मानवत नाही. खास करून धनुराशीच्या स्त्रीला ते थोडंसं स्वतंत्रप्रिय असतात. म्हणजे एखादी गोष्ट जर का चुकत असेल तर खरोखरच ती चुकलेली गोष्ट त्यांना दाखवून दिली तर ते मान्य करतील. परंतु उगाचच्या उगाच आपण काहीतरी मोठे आहोत म्हणून त्यांना काहीतरी शिकवावं ते आणि त्यांचं आपण मानून घ्यावं हा धनुराशीच्या स्त्रीला पटणारा मुद्दा अजिबात नाही. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील.
दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे संवादाची कमी किंवा सुसंवादाची कमी. दोन्हीच्या राशी आहेत, त्या दोन्ही राशींचे जे स्वभाव आहे, जे विचार आहेत जीवनाकडे किंवा विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे किंवा अपेक्षा त्या पूर्ण वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे संवादाची कमी होऊ शकते किंवा विचारांमध्ये मतभेद झाले की हळूहळू संवादाची कमी होते आणि त्याचं जे पर्यवसन आहे हे डिवोर्समध्ये किंवा घटस्फोटामध्ये होऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक समस्या. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. आर्थिक समस्येमुळे सुद्धा वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम होऊ शकतो. आता आर्थिक समस्येच्या बाबतीमध्ये जो वृषभ राशीचं जे पती आहेत त्यांना सहसा आर्थिक समस्या येत नाही, कारण त्यांचं संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे ते पैशाच्याच सभोवताली फिरणारं आहे. परंतु धनुराशीच्या स्त्रिया आहे थोडंसं स्पेंडिंग होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडंसं जास्त खर्च कधी होऊन जातात, तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ही फार महत्त्वाची आहे वैवाहिक जीवनामध्ये, ते म्हणजे संदेह, शक जर का तुम्हाला किंवा विश्वासाची कमी असेल, डाऊट जर का तुम्ही घ्यायला लागलात कुठल्याही छोट्या मोठ्या कारणावरून, तरीसुद्धा तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे टोकाचं होऊ शकतं. अर्थात अशा काही गोष्टी घडल्या तर समोरासमोर बसून जर का एकमेकांचे विचार आणि त्यांच्या संदर्भातले ज्या काही गोष्टी त्या समजून घेतल्या तर ह्या गोष्टी, कारण फक्त तुम्ही शक करत बसलात किंवा विचार करत बसलात तर त्या छोट्या छोट्या कारणामुळे गोष्टी त्या टोकाच्या होऊ शकतात. दर दिवशी घरामध्ये भांडणं आणि त्याला अनुसरून मग पुढच्या गोष्टी होऊ शकतात. तर समोरासमोर बसून एकमेकांचे जे विचार आहेत ते समजून घेतलेत तर अर्थात त्यावर काम करता येऊ शकेल आणि गोष्टी टोकाच्या होणार नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण घरगुती हिंसा ज्याला असं मारझोड ज्याला आपण म्हणतो, किंवा आता ही मारझोड फिजिकली नाही, शारीरिकदृष्ट्या नाही, कधी कधी बोलण्याने सुद्धा होतं. बोलणं कधी कधी टोकाचं होऊ शकतं, गोष्टी टोकाच्या होऊ शकतात. ही गोष्ट कुणालाही पटणारी नाही, म्हणजे वृषभ राशीच्या पुरुषाला पण नाही आणि धनु राशीच्या स्त्रीला तर मुळीच नाही, कारण ती स्वातंत्र्यप्रिय आहे. अशी जरी गोष्ट असतील तरी गोष्ट तुमच्या डिवोर्सपर्यंत जाऊ शकतात. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे लैंगिक असमानता. लक्षात घ्या, वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं लैंगिक जो भाव असतो किंवा त्यांची जी लैंगिक जी भावना असते ही थोडीशी हेल्दी असते. हा भाग धनुराशीच्या स्त्रीमध्ये तेवढा दिसून येणार नाही. धनुराशीची स्त्री आहे ती थोडीशी धार्मिक आध्यात्मिक असते आणि मग तो भाव असतो त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सुद्धा दिसून येतो. तर लैंगिक असमानता असेल तरीसुद्धा डिवोर्स होण्याची किंवा घटस्फोट होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे शैक्षणिक किंवा तुमचे विचारांची प्रगल्भता किती आहे, विचारांची परिपक्वता किती आहे, संस्कारित तुम्ही किती आहात, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. लक्षात घ्या, या गोष्टीमुळे सुद्धा डिवोर्स होऊ शकतो. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये खूप मोठा फरक असेल, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे तुमचे विचार वेगळे असतील, तुमचे त्याबद्दलचे जे संस्कार असतील ते वेगळे असेल तरी सुद्धा अर्थातच डिवोर्स होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे की जो बऱ्याच प्रमाणात कॉमन असतो, अर्थात तो विषय महत्त्वाचा होऊ नये डिवोर्स करता, परंतु होतो बऱ्याच वेळा, ते म्हणजे संतती न होणे. तर हा जो भाग आहे हा सुद्धा महत्त्वाचा ठरतो आणि त्याचं बरंचसं का स्त्रियांवरती पडलं जातं, खरं तर तो भाग वैज्ञानिकदृष्ट्या तेवढासा बरोबर नाही आहे. आणि फक्त संतती न होणं याकरता जर का तुम्ही एवढा मोठा निर्णय घेत असाल तर तो सुद्धा चुकीचा होतो. परंतु एवढं जरी माहीत असलं किंवा आपण धरून चालत असलो तरी संतती न होणं हा सुद्धा भाग जो आहे हा डिवोर्सचा किंवा घटस्फोटाचा होऊ शकतो. अर्थात यावरती सुद्धा थोडंसं एकमेकांसमोर बसणं, बोलणं आणि त्या संदर्भातले स्वतःचे विचार आहेत ते एक्सचेंज करणं किंवा एखाद्या महत्त्वाच्या अशा ज्या व्यक्ती असतात की ज्या तुम्हाला त्या संदर्भात चांगल्या गोष्टी सांगू शकतात, यांच्याकडून मार्गदर्शन करून हे वैवाहिक जीवनामध्ये येणारी जी वादळं आहेत ती तुम्ही सहजपणे थांबवू शकता. तर साधारणतः ह्या सर्व ज्या गोष्टी, या सर्व गोष्टीवरती जर का तुम्ही काम केलात तर अर्थातच वैवाहिक जीवनामध्ये घटस्फोट तर होणारच नाही. अर्थातच तुम्ही जे दोघे आहेत पती पत्नी हे अतिशय व्यवस्थितपणे नांदू शकतात. जरी मृत्यू षडाष्टक असला तरीसुद्धा काहीही काळजी करण्याचं कारण नाही. आता जर सांगितलं त्याप्रमाणे जर काही गोष्टी जोडून आल्या तर अर्थातच काहीही प्रॉब्लेम होणार नाही. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं आणि कुंडली पाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. आपले या संदर्भातले विचार काय आहे, आपले अनुभव काय आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.